या गप्पांना आता आपण सुरुवात करणार आहोत. सुयश पासून मी सुरुवात करतो. स्ट्रॉबेरी नाटकाचं नाव आहे. नाटकाचं कथानक काय, आम्हाला काय बघायला मिळणार आहे? नाटकात मी रवी प्रकाश नावाचा एक कवी लेखक असा एक कॅरेक्टर करतोय आणि त्या जगातली त्याची सगळ्यात जवळची अशी त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करणारी जान्हवी, त्याला कधी विसर पडलाय हे त्याला कळत नाही त्याच्या त्या सगळ्या प्रवासात, आणि तरीसुद्धा तो आयुष्य जगतोय. त्याला असं वाटतंय की ही आपल्यासोबत कायम असणार आहे, आणि जेव्हा ती त्याला सोडून जाते तेव्हा त्याचा होणारा एक उद्रेक, आणि त्यानंतर त्या कॅरेक्टरमधला एक काय म्हणतात व्हायलंट रूप बाहेर येतं. म्हणजे तो खूप पॅशनेटली इंटेन्सली प्रेम करणारा एक तरुण आहे, आणि नाटकामध्ये हे कॅरेक्टर करण्याची मजा खूप जास्त येते, कारण याच्या एक्झॅक्ट अपोजिट जय होता. जय खूप समजून, खूप प्रेमानी आणि असा दाढीपासून सुरुवात झाली. दाढी वाढवण्याचं वेगळं कारण. लुकबद्दल म्हणजे मला खरं तर कंटाळा आला होता खूप, रोज दाढी शेव करून, आणि कधीतरी चला अयोध्याच्या मंचावर यायचंच होतं. तो जिलेटचं शेविंग किट मला इथे तरी होईल मला, म्हणून मी दाढी वाढवली की मला इथे आल्यानंतर निदान शेविंग किट देणार. आता लगेचच आम्ही देणार आहोत, कारण मनापासून तो आलेला आहे. तर सुयशला मिळतंय जिलेट तर्फे गिफ्ट हॅम्पर. घेऊन या. सुयशला जिलेट तर्फे मिळतंय हे गिफ्ट हॅम्पर. जिलेट मार्क फ्री, जो तुम्हाला देतो 3 ब्लेडसह क्लीन शेवन लुक, सदैव सक्सेसफुल आणि कॉन्फिडंट राहण्यासाठी. आता येणार आहे सुरुचीकडे, पण त्याआधी बोलता बोलता हा म्हणाला की मग त्याच्या आयुष्यामध्ये जान्हवी येते. सगळं कन्फ्युजन, ही काय मला सांगू देत की हे 2 नाटकं वेगळी आहेत आणि हिचं नाव जान्हवी आहे नाटकामध्ये. तू जी व्यक्तिरेखा साकारतेस जिचं नाव जान्हवी आहे, तर ती मग कार्य दुरावामधल्या व्यक्तिरेखेपेक्षा वेगळी आहे का तशीच आहे? हो, वेगळी आहे. ही खूप स्मार्ट आणि खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे, जिने त्यावेळेला ते डिसिजन घेतलं, जसं सुयश म्हणाला की जान्हवी आणि रवी प्रकाश ते एकत्र होते, आणि त्याच्यानंतर ॲट अ पॉईंट तिला रिअलाईज झालं की नाही, हे नाही वर्कआउट होते रिलेशनशिप. सो त्याला जे करायचं आहे, त्याला जे नाव कमवायचं आहे ते त्याला करू दे, आपण त्याच्या मार्गातला अडथळा न होता आपण बाजूला व्हावं, जे तिने केलं. आणि तिला जसा मुलगा हवा होता अमित, त्याला ती भेटली, त्यांचं लग्न झालं आणि छान चाललं आहे त्यांचं. सो ती खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे आणि खूप स्मार्ट मुलगी आहे. वा. बहुतेक तुला कळलेलं दिसत नाहीये मी इथे का आलोय ते. नाही, थेट विषयाला हात घालतो. दुःखापेक्षा ना चीड जास्त आली होती तुझी. हां, म्हणजे दुःख चाललं असतं ग, लिहिणार आहे मी, आय एम सॉरी, पण चीड आली होती तुझी. तुला कल्पना आहे का गेल्या वर्षभरात तू माझं काय केलंयस त्याची? सतत तुझा चेहरा वर्ष रात्र खायला उठते. हा पाऊस सुरू झाला ना की पिसाटून जातो मी. सुधरत नाही मला काय करायचं ते. जितकं प्रेम केलं ना जान्हवी तुझ्यावर, त्यापेक्षा कितीतरी जास्त तिरस्कार करतो मी तुझा. आय हेट यू जान्हवी, आय जस्ट हेट यू. ओरडू नकोस. घेतला मी निर्णय, मला हवा होता तसा. केलं मी बाबा. परत तर 3 नायिकांना मी या मंचावरती येण्याची विनंती करतो. प्लीज 3 नायिका या. मला तेजश्री किशोर प्रधान मॅडमला विचारायचंय. किशोर प्रधान नाही, तेजश्री राजा प्रधान. मॅडम, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सिरियलमध्ये असताना गोखले परिवाराशी तुमचे संबंध होते,
तुम्ही सुनबाई होतात त्या परिवाराच्या आणि त्या परिवाराचा एक बिझनेस पण होता, बरोबर आहे? पापड लोणच्याचा बिझनेस होता, गृहउद्योग होता Yes, तुमचा. correct. तर म्हणजे तुमच्या घरात 6 बायका होत्या, तर त्या सगळ्या बायका त्या बिझनेसमध्ये मदत करायच्या का? सुरुवातीला करत होत्या, हा. तर थोडी परिस्थिती सुधारल्यानंतर माज आला त्यांना. मजा आली त्यांना. काय आलं? मजा आली त्यांना. मजा आली. मजा आली हा ना, मग तो एक गाणं कशाला लिहिताय? Sorry. मजा आली लिहा. हा, ते इकडचं तिकडं झालं थोडस, सॉरी. परिस्थिती सुधारल्यावरती मजा आली. पुढे बोलत राहा मॅडम. हा तर परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी हाताखाली माणसं कामगार नेमले आणि मग ते काम करायचं. कळलं तुम्हाला? त्यांच्या हाताखाली कामगार होते. मॅडम मला विचारायचं की आता त्या 6 बायका ह्यांनी जे सांगितलं ते तर मदत करत नाहीत ह्यांच्या बिझनेस मध्ये. नाही. बरोबर आहे, म्हणजे त्यांचा कारखाना व्यवस्थित सुरळीत सुरू आहे. आता त्या 6 बायकांची सिरियल पण थांबली आहे, म्हणजे त्या 6 जणींकडे काम नसणार. तुमचं काय म्हणणं आहे? नाही सर, माझा पण पापड धंद्याचा बिझनेस आहे. हा तुमच्याकडे जॉईन करणार नाहीत. नाही, आमच्याकडच्या 6 बायका पळून गेल्या. मला आता 6 बायका तिकडे कामावर ठेवायच्यात म्हणून मी आपलं म्हणलं. बाकी काय नाही. असेल तर बाबा आपल्याकडे वेकेन्सी आहे. पण बाकी काय तुमच्या बायका का पळून गेल्या? आता मी आहे तिथं म्हणल्यावर कोणी थांबतंय होय? बरोबर आहे, यांची बायको पळून गेली, बायका काय थांबणार आहे का? बसा, तुमच्याकडे येत नसतात ते सेलिब्रिटी असतात. नमस्कार, नमस्कार, चमत्कार नंतर मी काय? आले लाल सैराट दैनिक मधनं. वा, लाल सैराट म्हणजे जबरदस्तच नाव ठेवलं मॅडम तुम्ही. माझा प्रश्न आहे हा, प्रश्न आहे. सुरुची आडारकर यांना. सुरुची आडारकर. नमस्कार. आडारकर नाही, आधार कार्ड कर. ठीक आहे, मी बदलून घेते. वा मॅडम, माझं राहिलं होतं आधार कार्डचं काम. देतात ते नंतर देतात. 100 रुपयात होते, थांबा. हा प्लीज. मला त्यांना बेसिक प्रश्न असा विचारायचा आहे की अभिनय आणि नृत्य याच्यातलं तुम्हाला सगळ्यात जास्ती कठीण काय वाटते? चांगला प्रश्न आहे, चांगला प्रश्न चांगला विचारला मॅडम. नृत्य. क्या बात आहे, दिग्दर्शकाची अभिनेत्री. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आताच आमच्या सूत्रांच्या हाती असं लागलेलं आहे हे की का, सुरुची सूत्रांच्या? आडारकर या खोटा बोलतात. कस काय? येस, खोटं बोलतात का? पण हो, बोलतात. ते आत्ताच्या आत्ता त्यांनी इथे या मंचावरती त्या खोटं बोललेल्या आहेत आणि याचा माझ्याकडे पुरावा आहे. काय बोलल्या त्या म्हणाल्या की नृत्य हे माझ्यासाठी अभिनयापेक्षा कठीण आहे. ऑडिओ प्लीज. ॲक्टिंगच्या क्षेत्रात खरं तर मी खूप ॲक्सिडेंटली आले. फार असं मी ठरवलं नव्हतं. मी जसं म्हटलं, मी डान्समध्ये कायम होते स्कूलमध्ये असताना. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये असायचेच मी. आणि शिक्षण काय कशात केलं होतं? मी आर्ट्स घेतलं नंतर आणि मी आता MA झाले इंग्लिश लिटरेचरमध्ये. वा, क्या बात. त्यामुळे मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असायच्याच कायम. आणि नाटकासाठी विचारलं गेलं मला. तिथपासून माझा प्रवास सुरू झाला. नृत्यातून अभिनयाकडे हो, तू yes, झुकलेली yes, आहेस. yes. मग आताही डान्स करतेस का? कधी वेळ मिळतो का? खरं तर तसा वेळ मिळत नाही, पण येस, माझं पॅशन आहे डेफिनेटली. त्यामुळे मला हे परस्यू करायला नक्कीच आवडेल. आणि त्या डान्सची झलक आम्हाला पुरस्कार तर हा आवाज जो तुम्ही आता ऐकलात तो होता सुरुची आडारकर यांचा. एका वाहिनीला त्यांनी इंटरव्ह्यू देताना हे स्पष्ट सांगितलेलं आहे की डान्स हे त्यांचं पॅशन होतं की नाही? करेक्ट आहे. ओके, देन हे इथे प्रूव्ह झालेलं आहे. माझं टिंग ऑपरेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेले आहे. माझं चीजचं दुकान आहे. उंदरे चीज म्हणून प्रसिद्ध आहे. काय? उंदरे चीज. माझं नाव आहे बोका उंदरे. काय? बोका उंदरे. बोका म्हणजे काय असतं? बोका म्हणजे बोमन काशीनाथ उंदरे. बोमन? हा, बोमन कसं नाव तुमचं? माझे वडील पारशी होते सर. ते का पारशी गेले? नाही, पण त्यांना मराठी फारशी येत नव्हती म्हणून ते पारशी. नाही, मला वाटलं विनोद का काय मारून टाकलं तिथले. घेतला. चालतं बरं. बऱ्याच वेळ काही सुचलं नाही तर असा एखादा चालतो. कधी कधी त्याच्यावर बी एपिसोड काढलेत आपण. काढलेत नाही याच्यावर episode. बरं जाऊ दे सर. आता मी या मॅडम कडून हे इंटरव्ह्यू काय म्हणतात त्याला ते सर? हा? मॅडम जाहिरात तुम्ही या ना म्हणा. इकडे. जाहिरात. थोडीशी करून घ्यायची आहे. आता तुम्ही आल्याच म्हणल्यावर एवढा सेलिब्रिटी चेहरा भेटणार आहे काय? ऐकून घ्या, फक्त 2च ओळी आहेत.
खुलता कळी खुले ना खुलता कळी खुले ना चांगलं चीज कुठे मिळे ना हा खुलती कळी खुलली चांगली चीज मिळली हे असं. आणि उंदरे चीज उंदरे एकदा खाऊन मरतात बाहेर जाऊन.